अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर काल आपण मला वाटतं 19व्या श्लोकावरती दीपाली माताजींचं खूप छान विवेचन ऐकलं. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी गुणत्रय विभाग योग म्हणजे 14व्या अध्यायातील 20वा श्लोक पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनीति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत श्लोक क्रमांक 20. तर भगवान श्रीकृष्ण आपल्याला वर्णन करून सांगत आहेत की कशा प्रकारे भौतिक प्रकृतीच्या या 3 गुणांच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. आणि तर त्याचा परिणाम काय असणार आहे जर आपण भौतिक प्रकृतीच्या या रज सत्व तम गुणांच्या पलीकडे गेलो, अतीत गेलो त्याच्या, तर त्याचा परिणाम काय असणार आहे. तर त्या परिणामांबद्दल भगवान श्रीकृष्ण श्लोक क्रमांक 20 मध्ये विस्तृतपणे आपल्याला सांगत आहेत. तर आपण श्लोक वाचूयात. श्लोक क्रमांक 20. गुणान एतान अनित्य त्रिदेन हि देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतमश्नुते. अर्थात जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. खूप छान असा प्रेरणादायी असा हा श्लोक आहे. तर सर्व मैत्रिणींनी भगवद्गीता समोर ठेवलेलीच असेल अशी अपेक्षा करूयात. तर या श्लोकात एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन या ठिकाणी भगवंत आपल्याला देत आहेत. तर तो कोणता बघूयात आपण. की मुक्तीबद्दलचा तो दृष्टिकोन आहे की साधारणतः मुक्तीबद्दलचे असा समज आहे की असा विचार आहे की मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची प्राप्ती त्या व्यक्तीला होत असते, है की नाही. म्हणजे व्यक्तीला मृत्यूनंतर प्राप्त होणारी ती अवस्था आहे. परंतु या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अत्यंत उत्साहवर्धक असं आपल्याला आश्वासन देत आहेत. ते कोणतं बघा. की जेव्हा देहधारी जीव म्हणजे जीवात्मा, देहधारी ज्याने देह धारण केलाय असा जीवात्मा म्हणजे आपण भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होतो. बघा खूप सुंदर आश्वासन या ठिकाणी भगवंत देत आहेत. याच जीवनामध्ये म्हणजे ती व्यक्ती याच जीवनामध्ये अमृताचा उपभोग घेऊ शकते. तर या दुःखाचं तसं बघायला गेलं तर आपण अनेक लेक्चर मध्ये पण ऐकलेलं आहे किंवा संतांच्या वाणीतून पण आपण ऐकलेले की शरीर हे दुःखाचं मूळ आहे. ते शरीर
आनंदाचं कारण कसं काय बनू शकतं? तर आपल्याला आश्चर्य वाटू शकतं या गोष्टींमुळं, की ज्या शरीरामुळं आपल्याला दुःख प्राप्त होत राहतंय, ज्या जन्मांमुळं आपल्याला दुःख प्राप्त होत राहते या जगामध्ये त्याच शरीराचा उपयोग जर आपण योग्य पद्धतीने केला, भगवान श्रीकृष्णांनी जसं गीतेमध्ये सांगितलं त्या पद्धतीने भक्ती मार्गासाठी आपले सगळे अवयव, मन, आपलं इंद्रिय, हे सगळे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियाचा वापर केला तर ते शरीर याच जीवनामध्ये आपल्याला आनंदाचा, अं अमृताचा आपण आस्वादन करू शकतो. जसं आपण बघतो की एखाद्याला सर्प चावल्यानंतर त्याला तो दंश झालेला असतो सापाच्या विषाचा, तर ते विष उतरवण्यासाठी जे त्याला इंजेक्ट केलं जातं, जे औषधी त्याला दिली जाते, ती औषधी देखील कशाची असते तर सर्पाच्या विषावरती प्रक्रिया करून ती औषधी त्याला टोचवली जाते, इंजेक्ट केली जाते आणि त्याच्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये जो विषाचा प्रभाव झालेला आहे त्याच्यापासून ती व्यक्ती मुक्त होऊ शकते. त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये भगवंत एक आश्वासन देत आहेत की जर एखादी व्यक्ती सत्व, रज, तम या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या अतीत पलीकडे जर जाण्यास समर्थ झाली तर ती व्यक्ती याच शरीरामध्ये म्हणजे या जीवनामध्ये अमृताचा अनुभव घेऊ शकते. तर हे कसं आहे, तर या ज्या प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून आपण हे जाणून घेणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण हा श्लोक समजून घेणार आहोत. तर तत्पूर्वी आपण प्रभुपादांनी जे तात्पर्य दिलेले आहे तर ते आपण वाचूया. तर तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात की मनुष्य या शरीरात असूनही कृष्ण भावना भावित होऊन दिव्य स्वरूपामध्ये कसा स्थित होऊ शकतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. देही या संस्कृत शब्दाचा देहधारी असा अर्थ होतो. मनुष्य जरी या भौतिक देहामध्ये बद्ध असला, आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करून तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. या देहात असूनही तो आध्यात्मिक जीवनाच्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो, कारण या देहाचा त्याग केल्यानंतर निश्चितच तो आध्यात्मिक जगताला प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामय भक्ती ही भौतिक बंधनातून मुक्त होण्याचे लक्षण आहे. बघा इथं लक्षण सांगितलेलं आहे की त्रिगुणांच्या अतीत गेलेली व्यक्ती ही ती कृष्ण भावना भावित झालेली असते. तिचं हे लक्षण असू शकतं की ती व्यक्ती कृष्ण भावना भावित झालेली आहे. त्रिगुणांच्या पार गेलेली आहे हे कसं समजू शकतो तर भक्तीमधली प्रगती त्या व्यक्तीची एवढी झालेली असते की ती त्रिगुणांना पार केलेलं असतं तिने. तर आणि याचे स्पष्टीकरण 18व्या अध्यायात करण्यात येईल. जास्त अधिक स्पष्टतेने 18व्या अध्यायामध्ये भगवंत या ठिकाणी सांगणार आहेत. जेव्हा मनुष्य प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीमध्ये प्रवेश करतो. बघा मग भक्ती ही प्रक्रिया एवढी शुद्ध आहे आणि दिव्य आहे, तर या प्रक्रियेमध्ये जर आपल्याला स्वतःला झोकून द्यायचं असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सायमल्टेनियसली ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत की त्रिगुणातून मुक्त व्हायचं आणि त्रिगुणातून मुक्त होण्यासाठी भक्तिमय क्रिया करत राहायचं. तर या सगळ्या गोष्टींना आपण समजून घेऊयात काही उदाहरणातून आणि काही स्पष्टीकरणातून. तर आता आपण पाहिले मागच्या श्लोकांमध्ये की स्वतःच्या गुणांच्या कार्यांना पाहणं म्हणजे आपलं दैनंदिन कार्य जे चाललेलं आहे तर त्या दैनंदिन कार्यांचं ऑब्झर्वेशन आपण करायला शिकलं पाहिजे. आणि ते ऑब्झर्वेशन करताना आपल्याला ही जाणीव होईल की कशा प्रकारे आपण वर्तन आहे दिवसभरातलं, आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण एखादी गोष्ट करतोय ती नेमकी रजोगुणाने प्रभावित होऊन करतोय, सत्वगुणाने प्रभावित होऊन करतोय की तमोगुण. पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडं शुद्ध सत्वामध्ये आपल्याला जायचंय. म्हणजे केवढंच एवढंच ध्येय आपलं नाहीये की या त्रिगुणांच्या पलीकडे जायचंय, तर हे ध्येय असलं पाहिजे की आपल्याला शुद्ध सत्वामध्ये जाऊन भक्ती मार्गाचा अंगीकार करायचा आणि भक्ती मार्गाचा अंगीकार करून शुद्ध सत्वाकडे वाटचाल करायची. आता आपण कसं हे समजून घेऊ शकतो बघा. समजा जर एखाद्या गाडीत एखादी व्यक्ती बसलेली तर त्या व्यक्तीला माहितीये, तो जाणतोय की गाडीच्या जे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत, गाडी चालू आहे, हॉर्न वाजतोय किंवा ब्रेक लागतोय, ह्या सगळ्या जे कार्यकलाप होत आहेत तर तो जाणतो, ती व्यक्ती जाणते. तर हे पेट्रोल आहे का त्या गाडीमध्ये किंवा गाडीची कंडिशन कशा प्रकारची ती त्या व्यक्तीला माहित असतं. आणि त्या व्यक्तीवरती, त्या गाडीत जो मनुष्य बसलाय त्याच्या एकूण गोष्टी म्हणजे गाडीमध्ये ज्या क्रिया प्रतिक्रिया चाललेल्या आहेत, स्टार्ट झालेली आहे, हॉर्न वाजत,
तर त्या गोष्टींचं त्या व्यक्तीशी काही देणं घेणं आहे का, जी व्यक्ती गाडीत बसली? आपण स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो. आणि जर ती व्यक्ती स्वतःला त्या गाडीशी कनेक्ट करत असेल, कनेक्टेड मानत असेल, तर मग नक्कीच या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीवरती होऊ शकतो. हे कसं आपण थोडासा विचार केला तर हे गोष्टी समजून येऊ शकतात. आपण जेव्हा गाडीत बसतो ना, आपण जाणतो की गाडीत पेट्रोल आहे का, म्हणजे हा विचार मनात येतो. तर इंजिन गरम झालंय का, किंवा गाडीमध्ये काही घोटाळा झाला आहे का, तर ते आपण ठीक करून घेतो. आणि बिघाड झाला असला तर ते नीट करून घेतो. परंतु आपण हे विसरतो का, की गाडीत आपण का बसलोय आणि आपल्याला कुठं जायचंय, गाडी कुठं चाललीये आणि आपल्याला निश्चित कुठं पोहोचायचंय हे आपण विसरून जात नाही कधीच. म्हणजे ती गाडी दुरुस्त करून घेऊ, बिघाड झालेला असला तर एखाद्या मेकॅनिकला बोलवू, त्याला दुरुस्त करू आणि गाडीचं इंजिन चालू करून व्यवस्थित आपण गाडीमध्ये बसलेलो असताना गाडी व्यवस्थित कुठं जाणार आहे हे आपल्याला माहित असतं. ते आपण विसरून जात नाही. तात्पुरता बिघाड असेल तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करतो. तर मग आपण या देहामध्ये स्थित आहोत. या देहाला जर आपण म्हणजे आत्मा, या देहाला जर आपण एक गाडी मानलं, तर त्या गाडीच्या माध्यमातून आपल्याला पोहोचायचं कुठं हे आपण कधीच विसरता कामा नये. तर हे स्मरण आपल्याला भगवद्गीता सातत्याने देत आहे. तर या ठिकाणी देहधारी असा एक शब्द आलेला आहे. म्हणजे या शरीरात स्थित असून, देहधारी म्हणजे धारण केलेला आहे देह, कोणी? तर आत्म्याने. आत्मा म्हणजे कोण? आपण, जीवात्मा. तर या शरीरामध्ये तो जीवात्मा स्थित असून आपल्याला हे जाणीव झालेले आहे भगवद्गीतेचं श्रवण करून, की आपण भगवंतांचे नित्य अंश आहोत, शाश्वत त्यांचे सेवक आहोत. आणि त्याच्यामुळे भगवंतांचे आपण अंश असल्यामुळे ज्याप्रमाणे समुद्रातल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये समुद्राचा जो गुण आहे, खारटपणा, तो आहेच. त्याच्यामुळे भगवंतांचे आपण अंश आहोत. तर भगवंतांमध्ये जे दिव्य गुण आहेत, म्हणजे भगवंत सच्चित आनंद आहेत, ते अंशामध्ये देखील, म्हणजे आपल्यामध्ये देखील सच्चित आनंद ते गुण आहेत, फक्त ते आवृत्त झालेले आहेत. काही कारणास्तव आपण या शरीरामध्ये आलेलो आहोत, हे मात्र आपण मान्य करतोय. का बरं आपण इथं खाली आलो? काही काही कोट्यवधी जन्मांपूर्वी आपण भगवंतांसमवेत होतो, म्हणूनच आपल्याला आनंदाची ती भूक आहे. कारण तो आनंद भगवंतांसमवेत आपण घेतलेला होता आणि आत्म्याला त्या गोष्टीचं विस्मरण झालेलं नाही. कदाचित थोड्या काळापुरतं या भौतिक प्रकृतीशी तादात्म्य केल्यामुळं, जसं त्या गाडीच्या मालकाने स्वतःलाच गाडी समजलं, समजा नवीन गाडी असेल आणि त्या गाडीला थोडा जरी खरवडा एखादा उमटला तर त्या मालकाला खूप वाईट वाटतं. तुम्ही पण आठवू शकता की एखादी नवीन गाडी घेतली आपण आणि त्या गाडीला काही स्क्रॅच उठला तर आपल्याला खूप वाईट वाटतं. पण नंतर नंतर जसं हे जाणवतं आपल्याला जुनी झाली आहे गाडी किंवा काय, तर आपली त्या गाडीशी जे तादात्म्य, दुसऱ्याच्या गाडीला जर असा स्क्रॅच उठला तर आपल्याला तेवढं वाईट वाटत नाही, कारण ती जी भावना असते ना ममत्वाची, ती नसते त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हे समजतो की हे शरीर म्हणजे एक माध्यम आहे, आणि आपण जो जीवात्मा आहे, आपण जो आत्मा आहोत, त्याने हे शरीर धारण केलेलं आहे. जसं मागाशी आपण बघितलं की जेव्हा ती व्यक्ती त्या गाडीच्या इंजिनाशी स्वतःला कनेक्ट करते, गाडीशी कनेक्ट करते, तेव्हा त्या व्यक्तीला कदाचित वाईट वाटू शकतं या सगळ्या गोष्टींचं. परंतु जेव्हा तिला हे समजतं की हे यंत्र आहे, आणि आपण म्हणजे एक भगवंताचे अंश आहोत, हे जेव्हा ज्ञान त्या व्यक्तीला होतं, त्यावेळेस ते जे कनेक्शन आहे ते या प्रकारचे आसक्तीचं राहत नाही. तर योग्य जो दृष्टिकोन आवश्यक आहे, योग्य ते ज्ञान जेवढं आवश्यक आहे, ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो विवेक त्या व्यक्तीकडे असतो. समजा एखाद्या व्यक्तीला जर ताप आला, तर ताप आल्यानंतर तो हा विचार करतो का जास्त की कशामुळे झालं असेल बाबा, याच्यामुळे झालंय का त्याच्यामुळं? तर तो काय करतो, पहिल्यांदा याच्यावरती इलाज काय आहे या तापावरती, की मला औषध घ्यायचंय आणि बरं व्हायचं, त्याप्रमाणे तो फोकस करतो त्या गोष्टीवरती की मला बरं व्हायचंय आणि याच्यासाठी मला औषध घ्यायचंय. म्हणजे याच्यातून आपल्याला काय शिकायचंय, तात्पर्य हे आहे की आपण इथं का आलेलो आहोत, याच्यापेक्षा या भौतिक जगातून आपल्याला त्रिगुणांच्या पार जाऊन कशा पद्धतीने आपण आपल्या घरी जायचं याबद्दलचा विचार आपल्या मनामध्ये अधिक असला पाहिजे.
हं? तर या शरीराचा माध्यम म्हणून वापर करून आपण कसे मुक्त होऊ शकतो याचे मार्गदर्शन या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला देत आहे. आता काही उदाहरणातून आपण बघूयात की याच देहामध्ये असून मुक्त अवस्थेमध्ये जे लोक होते त्यांचं उदाहरण जर आपण पाहिलं, हं, या तात्पर्य वाचल्यानंतर अर्थात प्रभुपादांची जीवनी आपल्या डोळ्यापुढं आपल्याला येऊ शकते. हा, तर प्रभुपादजी जेव्हा या शरीराचा त्याग करत होते, त्यांच्या शरीराचा त्याग करत होते, हा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्यूबवर. तर तो जर आपण बघितला तर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की कसं या देहामध्ये असून देखील, या जगामध्ये, या देहामध्ये असून देखील प्रभुपाद कसे मुक्त अवस्थेमध्ये होते. तर तेव्हा त्यांचे डॉक्टर सांगत होते की जितक्या कष्टामध्ये प्रभुपाद आता जात आहेत, म्हणजे ही व्यक्ती जात आहे, जेवढ्या शारीरिक कष्टातून, जेवढ्या शारीरिक वेदना त्यांना होत आहेत, जर दुसरं कोण व्यक्ती असते ना तर ती एवढी किंचाळी असते, विव्हळली असते त्या वेदनांमध्ये. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रभुपाद अंतिम क्षणी देखील शांततेने श्लोकांचं ट्रान्सलेशन करत होते. त्यांना श्लोकांबद्दल सांगत होते त्यांच्या भक्तांना. हा, आणि आपल्याला याच्यातून एक गोष्ट जाणवू शकते की त्या शरीराला होणाऱ्या वेदना प्रभुपादांना होतच नव्हत्या, कारण ते पूर्णपणे मुक्तावस्थेमध्ये आहेत आणि होते. आणि याच प्रकारे आता जय पताका स्वामी महाराजांचं एक उदाहरण मी ऐकलेलं होतं की त्यांची तब्येत खूप खालावलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जे हे आहेत, भक्त आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांचे मित्र ज्याला म्हणतो आपण, तर ते मित्र म्हणजे परमपूज्य गोपालकृष्ण महाराज त्यांना भेटायला गेले. हा, तर भेटायला गेल्यानंतर त्यांनी विचारलं त्यांच्या मित्राला की हाऊ आर यू, म्हणजे जय पताका स्वामी महाराजांना गोपालकृष्ण महाराज, परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांनी प्रश्न विचारला. तर जय पताका स्वामी महाराज काय म्हणाले त्यांना, आय एम फाईन. एकदम त्यांनी सडनली उत्तर दिलं. मग गोपालकृष्ण महाराज त्यांना म्हणाले की इकडून ट्यूब लावलीये, नाकात नळ्या घातलेल्या, हाताला काही हे बांधलेलं, म्हणजे हे केलेलं आहे, सलाईन लावलेलं आहे, परत नंतर बरीच यंत्र लावलेली होती, बऱ्याच गोष्टी यंत्र त्यांच्या शरीराला जखडलेलं होतं. बऱ्याच डॉक्टरांकडं त्या रूम मध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते, त्याच्यामुळे त्यांची अवस्था अतिशय आयसीयू मध्ये ते होते. गोपालकृष्ण हे जय पताका स्वामी महाराज. तर त्यावेळेस ते म्हणाले की कसं काय असं म्हणतंय की तुम्ही असं कसं काय म्हणताय की आय एम फाईन, या सगळ्या गोष्टी तर दिसत आहेत मला इथं. मग ते म्हणाले, जय पताका स्वामी महाराज म्हणाले की हा हा हा, तुम्ही शरीराबद्दल बोलताय काय, शरीराबद्दल विचारताय काय, म्हणून मग त्यांनी असा प्रश्न विचारला. तर याच्यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की हे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची अवस्था कशा प्रकारची आहे, म्हणजे या शरीरामध्ये असून देखील त्यांची अवस्था ही मुक्त शुद्ध भक्तांची असते. तर वारंवार हा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की त्रिगुणातून मुक्त कसं व्हायचं. आता आपल्यासारख्या स्तरावरती जे लोक आहेत, सामान्य व्यक्ती, जे साधक आहे, जप चालू केलेला आहे त्यांनी, तर त्रिगुणातून कसं आपण मुक्त होऊ शकतो, तर भक्ती करत करत. इथं प्रभुपाद स्पष्टपणे, एकदम स्वच्छपणे, अगदी छान पद्धतीने आपल्याला समजून सांगतात की जर आपण भक्ती करत राहिलो तर आपोआप या सर्व परिणामांकडे आपण वाटचाल होऊ शकते. कारण भक्ती प्रक्रिया ही इतकी दिव्य आहे की जरी आपण या भौतिक जगामध्ये असलो आणि या शरीरामध्ये जखडलं गेलं असलं तरी सुद्धा ती प्रोसेस एवढी दिव्य आहे की दिव्य परिणामांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. म्हणजे अविद्येतून जेव्हा आपण निवृत्त होतो, या प्रक्रियेचा अवलंब करून, भक्ती मार्गाचा अवलंब करून जेव्हा अविद्येतून आपण निवृत्त होतो, आपलं अज्ञान दूर होतो, तेव्हा कृष्ण भावनेच्या ज्ञानाचा प्रकाश वितरित होत राहतो. बघा, एका लेक्चर मध्ये खूप छान वाक्य ऐकली, तुम्हाला सांगते की भक्ती करत करत, या प्रोसेसला फॉलो करत करत आपण ज्ञानरूपी सूर्याचे दर्शन आपल्याला घडते आणि त्याचं किरण हृदयावरती आपल्या प्रभावित करतं, आपल्या हृदयाला प्रभावित करतं. ज्ञानरूपी सूर्याचं किरण आपल्या हृदयाला प्रभावित करतं आणि त्रिगुणांच्या प्रभावाला हळूहळू त्या गोष्टी नष्ट करत राहतात. आता आपण गेल्या काही श्लोकांमध्ये ऐकलंय की सत्वगुणाचा परिणाम ज्ञानामध्ये होतो, तमोगुणाचा परिणाम मोहामध्ये होतो आणि रजोगुणाचा परिणाम ती व्यक्ती खूप ऍक्टिव्हेट होत राहते, म्हणजे खूप लोभ होत राहतो त्या व्यक्तीला. तर हे परिणाम आपण पाहिलेले आहेत, पण आपल्याला या गुणांच्या पलीकडे जाऊन सत्वगुणामध्ये, शुद्ध सत्वामध्ये
वाटचाल करायची आहे, त्याच्यासाठीची जी प्रोसेस सांगितलेली आहे तर ती म्हणजे भक्ती आहे. प्रभुपाद या ठिकाणी प्रभुपादांनी उल्लेख केलेला आहे. तर आपण क्रमशः या गोष्टींची चर्चा करूयात, की जसं आपण बघतो की सुरुवातीला श्रद्धा या स्तरावरती एखादी व्यक्ती असते. श्रद्धेनंतर त्या व्यक्तीला जर साधुसंग घडला, साधुसंग अर्थामध्ये याचा अर्थ असा की भक्तिमय क्रिया करत असणारी व्यक्ती किंवा ज्यांनी कृष्ण भावनेचा अंगीकार केलेला आहे अशी व्यक्ती. तर अशा व्यक्तीचा संघ घडला तर हळूहळू त्या संघाने, भक्तांच्या संघाने त्या व्यक्तीचे जे अनर्थ आहेत, म्हणजे जे 6 अनर्थ सांगितलेले आहेत की वेगवेगळ्या वासना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे राग, द्वेष, त्याच्यानंतर या जगामध्ये घडणारे जे द्वंद्व आहेत त्याच्यापासून, या सगळ्या गोष्टीपासून साधू संघामुळे ती व्यक्ती अनर्थांपासून, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या अनर्थांपासून हळूहळू त्या व्यक्तीची मुक्तता घडू शकते. आणि जेव्हा ती व्यक्ती निष्ठा या स्तरावरती येते तेव्हा रजो आणि तमो गुणापासून क्रमशः त्या व्यक्तीची सुटका होत असते. तर त्या कारण सत्वगुणाला एक खत पाणी मिळत असताना सत्वगुण त्या व्यक्तीमधला वाढीस लागलेला असतो. भावस्तरावरती मात्र ती व्यक्ती या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकते. तर आता पूर्णपणे त्रिगुणातून मुक्त जरी आपण नसलो सध्याच्या काळामध्ये, तरी कृष्ण भावना भावित कार्य जर आपण करत राहिलो, तर श्रद्धेने करत राहिलो, श्रद्धा ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर मग अनर्थ निवृत्ती, नंतर निष्ठा, म्हणजे एक प्रकारची निष्ठा त्या व्यक्तीला, निष्ठा ही कमवावी लागते. ती कशी कमवायची, तर मी एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं की भक्तांच्या संघामध्ये भगवंतांबद्दलचं श्रवण करून ह्या सगळ्या निष्ठेची कमाई आपण करू शकतो. तर त्याच्यानंतर मग हळूहळू रजो तमोगुण कमी कमी होत राहतो आणि त्याच्यानंतर रुची, म्हणजे एक प्रकारची आवड त्या व्यक्तीला निर्माण होत राहते. आणि आवडीतून मग त्या रुचीतून आसक्ती स्तरावरती ती व्यक्तीची वाटचाल होत असते. आता आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं आकर्षण, दृढ असं आकर्षण त्या व्यक्तीला निर्माण होत असतं. एखाद्या व्यक्तीबद्दलच म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दलची आसक्ती त्या व्यक्तीला भक्तिमय प्रोसेसमध्ये संघामध्ये केल्यामुळे हळूहळू ती व्यक्ती एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावरती जात राहते. आता आज ज्या आपण भक्तिमय क्रिया करत आहोत, समजा आपण जप करत आहोत, त्याच्यानंतर आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर श्रवण करण्याचा, भगवंतांचं जे ज्ञान आहे ते भगवंतांनी दिलेलं ज्ञान आणि भगवंतांबद्दलचं ज्ञान आणि भगवंत, भक्त आणि भक्ती याच्याबद्दलचं श्रीमद भागवतामध्ये जे वर्णन येतं त्या स्वरूपाचं ज्ञान आपण घेत आहोत किंवा ती श्रवण प्रक्रियेचा अवलंब आपण करत आहोत. ही जी क्रिया आहेत त्या मुळातच सगळ्या दिव्य क्रिया आहेत, परंतु आपण आपली जी चेतना आहे तर ती हळूहळू सुधारायला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तर तो प्रयत्न आपण भक्तांच्या संघामध्ये जर केला, हरिनाम जर आपण भक्तांच्या संघामध्ये घेतलं, तर सगळ्यांचा हा अनुभव आहे की किती व्यवस्थितरित्या आपण हरिनाम घेऊ शकतो. तेच जर आपण एकट्याने नामस्मरण केलं तर एवढं चांगल्या पद्धतीने आपण करू शकत नाही, कारण आपलं जे मन असतं तर ते मन आपल्याला भटकवत असतं या त्या ठिकाणी. म्हणजे आपण रजोगुणामध्ये, तमोगुणामध्ये या गोष्टींचं आपल्याला सतत स्मरण राहतं. समजा की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे काम करायचंय किंवा या गोष्टी करायचंय, मला बाजारातून हे आणायचंय. पण जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये करतो ना, दुसरा भक्त जेव्हा हरिनाम घेत असतो व्यवस्थितरित्या, तेव्हा आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं की आपलं देखील हरिनाम चांगलं व्हायला पाहिजे. सेवांच्या बाबतीमध्ये पण आपण असंच अनुभव कथन करू शकतो की जेव्हा असं एकत्रितपणे आपण सेवा करतो तेव्हा एकमेकांच्या कडे बघून आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं आणि उत्साहाने आपण त्या सेवा करू शकतो. आणि हा उत्साह, हा आनंद आहे ना, हा रजोगुणाच्या, तमोगुणाच्या पलीकडचा असतो. तर आपण हे लक्षात घ्यायचं की आज जे आपण करत आहोत तेच आपल्याला करत राहायचंय, फक्त योग्य मार्गदर्शनाखाली आणि सातत्याने. तर आपण बघितलं की प्रभुपादांनी जी मंदिरं स्थापन केलेली आहेत ती मंदिरे म्हणजे साक्षात वैकुंठ रूपच आहेत. प्रभुपाद नेहमी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगायचे की प्रभुपादांना एका माणसाने प्रश्न विचारला की प्रभुपाद, जगामध्ये, भारतामध्ये भारतामध्ये एवढी मंदिरं आहेत तरी देखील तुम्ही परत इस्कॉनची मंदिरे का बरं स्थापन करत आहात? तेव्हा प्रभुपादांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की
या भारतामध्ये किती अशी काय म्हणतो ऑर्फन म्हणजे अनाथ मुलं आहेत, तरी देखील व्यक्ती का बरं लग्न करतात आणि का बरं स्वतःचीच मुलं त्यांना हवी असतात. हं तर त्या प्रतिप्रश्नामुळे त्या व्यक्तीला कळलं की प्रभुपादांनी सांगितलं की ही जी मंदिरे आहेत ती साक्षात वैकुंठाचीच रूप आहेत आणि वैकुंठामध्ये भगवंतांच्या जे सेवा करतात तर तशाच प्रकारच्या सेवा या मंदिरांमध्ये उपलब्ध असतात. त्याच्यामुळे ही जी मंदिरं आहेत ती आपली रिहर्सल आहे, म्हणजे आपल्यासाठी या जगामधली ही वैकुंठ स्थानं आहेत. आणि या ठिकाणी सेवा करत राहिलो आपण, त्याची पद्धतची प्रॅक्टिस करत राहिलो तर हळूहळू भगवंत हे बघतील की अरे ह्या व्यक्तीची अशा प्रकारची सेवा करण्याची इच्छा आहे आणि भगवंत बरोबर त्या व्यक्तीसाठी जे स्थान त्यांनी रिक्त ठेवलेलं आहे, आपलं स्थान वैकुंठामध्ये रिक्त आहे. आपण जी भगवंताची सेवा करत होतो ते स्थान आपण घालून बसलेलं नाहीये, तर ते स्थान रिक्त ठेवलेलं आहे आणि भगवंत आपली वाट बघतायत की कधी ही व्यक्ती येऊन माझी ती सेवा करेल. बघा भगवंत किती प्रेमळ आहेत आणि किती दयाळू आहेत. आपण हे बघू शकतो की आपण या जगामध्ये प्रभुपादांनी जी मंदिरं स्थापना केलेली आहेत त्या ठिकाणी साक्षात भगवंत आहेत, उपस्थित आहेत भक्तांच्या सेवा स्वीकारण्यासाठी. आणि आपलं हे कार्य आहे की कसं भगवंतांच्या इंद्रियांना आपण संतुष्टी देऊ शकतो. मग आपल्या इंद्रियांचा वापर आपण ऋषी म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी कसा अधिकाधिक प्रमाणात करू त्याची प्रॅक्टिस आपल्याला या मंदिरांमधील सेवांमुळे आपल्याला होणार आहे. तर हळूहळू अशा प्रकारच्या सेवांमधून आपण तमोगुणातून उठून रजोगुणातून उठून सत्वगुणाकडे आणि शुद्ध सत्वाकडे वाटचाल करू शकतो. तर एक गोष्ट निश्चित आहे की या मार्गाने चालत राहणे, याच्यातून तात्पर्यातून आपण हे शिकू शकतो की भक्ती मार्गावरती आपण सातत्याने चालत राहिलं पाहिजे. कधी ना कधी ते अंतिम गंतव्यस्थान आपल्याला प्राप्त होणार हे निश्चितच. तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला दृढ श्रद्धा असायला हवी. मग श्रद्धेमुळे काय होतं की आपल्याला श्रद्धा जर असेल आणि आपण जर साधू संघ घेत राहिलो तर आपोआपच आपली अनर्थ निवृत्ती ही होत राहते आणि नंतर मग येते भजन क्रिया. आणि भजन क्रियेमुळं या सगळ्या गोष्टी अनर्थ निवृत्तीच्या स्तरावरती एखादी व्यक्ती पोहोचू शकते. फक्त याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की नियमितपणे आपण या सगळ्या गोष्टी करत राहिलं पाहिजे. तर आपल्याला कधी कधी असं पण वाटू शकतो की या भक्ती मार्गावरती चालताना कधी कधी आपल्याला कंटाळ येतो जप करण्याचा किंवा सेवा करण्याचा, परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रभुपादांनी आपल्याला काय सांगितलंय की नियमितपणे तुम्ही या गोष्टी संघामध्ये करत राहा. तर मागे पण आपल्याला ना नामामृत मालिकेमध्ये प्रेमलीला माताजींचे जे प्रभूजी आहेत त्यांनी सांगितलं होतं की ते नियमितपणे राधा गोपीनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचे आणि जात असायचे. काही भक्तांबरोबर भक्त त्यांच्याशी बोलायचे वगैरे, त्यांना माळ पण दिलेली होती की जप करा म्हणून साठी. त्यांनी ती जप केला मंदिरामध्ये. पण जेव्हा भक्तांच्या संघामध्ये जाऊन ते श्रवण करू लागले ना, भगवंतांच्या भागवताबद्दल श्रवण करू लागले भक्तांच्या संघामध्ये येऊन, त्यावेळेला त्यांनी मग त्यांच्या ज्या माळा आहेत त्या वाढवल्या आणि हळूहळू 16 माळापर्यंत ते पोहोचले. म्हणजे ते सांगत होते त्यांचा अनुभव की कशा पद्धतीने भक्तांचा संघ हे एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन दिल्यासारखं आहे की ते इंजेक्शननी पटकन एखादी जर पेशंट असेल तर ते बरा होतो. त्याचप्रमाणे भक्तांच्या संघामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जी नवविधा भक्ती सांगितलेली प्रभुपादांनी, भक्तिमय प्रक्रिया सांगितलेल्या आहे, जप करायला सांगितलेलं आहे, सेवा सांगितल्या, ह्या इतक्या सुलभ होऊन बसतात की ती व्यक्तीची उच्चतर प्रगती होऊ शकते. त्याच्यामुळे भक्तांच्या संघामध्ये येऊन आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या पाहिजेत. तर याच्यातून आपल्याला एक सूत्र पकडायचं आहे की आपला नियमितपणा जो आहे, आता तुम्ही सगळ्याजणी शुद्ध सत्वामध्ये आहात कारण तुम्ही नियमितपणे श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण करत आहात. मग ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. प्रभूजी त्या दिवशी सांगत होते की श्रोता किती महत्वाचा आहे, म्हणजे की श्रोताची जी चेतना आहे ती पण किती महत्वाची आहे, की तुम्हाला सगळ्यांना भगवद्गीतेबद्दल भगवंतांनी दिलेल्या संदेशाबद्दल ऐकण्याची उत्सुकता आहे. तर इथं आपण बघतोय की दुसरी जी लाईन आहे श्लोकामधली की जन्म मृत्यू जरा दुःखेर विमुक्तो अमृत अश्नुते. तर ही जी दुसरी ओळ आहे तर ती एक आपण डिटेलमध्ये बघतोय की अमृताचा अनुभव खऱ्या अर्थाने तो जो स्वाद आहे, तर तो स्वाद कशा प्रकारे प्राप्त होऊ शकतो इथं भगवंत या ठिकाणी देतात. आता आपण असं म्हणू शकतो की
हा जो अमृताचा अनुभव आहे ना, तो अतिशय दिव्य गोष्ट आहे. ही अमृत म्हणजे दिव्य गोष्ट आहे. तर हे कोण सांगत आहे आपल्याला? हे सगळ्या हे श्लोक कोण बोलत आहे? तर भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे सांगत आहेत भगवद्गीतेच्या माध्यमातून, की अमृताचा अनुभव इथं दिलंय बघा, की जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा अनुभव घेऊ शकतो. हे स्वतः भगवंत हे प्रॉमिस देत आहेत आपल्या सगळ्यांना. तर याच्यातून, या श्लोकातून काय गोष्टी आपण बघू शकतो? कुठल्याही व्यक्तीला एखादी गोष्ट करताना साहजिकच आहे की काय लाभ होणार आहे मला, तर ते लाभ आपण या श्लोकामध्ये बघू शकतो की भक्ती करण्याने आपल्याला काय लाभ होणार आहे. तर जन्म मृत्यू जरा व्याधीतून आपली मुक्तता होणार आहे. ही फार महान गोष्ट आहे मैत्रिणींनो. आणि दुसरा जो लाभ सांगितलेला आहे, तर तो लाभ म्हणजे अमृतमय. अमृतमय असं अश्निते सांगितले भगवंतांनी. तर एक तर जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण पार जाऊ, आणि दुसरा लाभ म्हणजे अमृतमय, अमृताची गोडी आपण चाखू शकतो याच जीवनामध्ये. केव्हा? जेव्हा आपण भक्तिमय प्रक्रियेचा अवलंब करू तेव्हा. म्हणजे असं संत म्हणतात ना, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर त्यांना तो अनुभव का आहे? कारण याच देहामध्ये राहून ते मुक्तावस्थेला प्राप्त झालेले आहेत, म्हणून ते असं बोलू शकतात की गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. तुकाराम महाराज या सगळ्या गोष्टी का बोलतात? ते हृदयातून अशा प्रकारचे अभंग का येतात, अशा भावना का बरं व्यक्त होतात? कारण केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, कारण ती अवस्था त्यांनी प्राप्त केलेली असते. भक्तिमय कार्यांचा अवलंब करून त्या अवस्थेला ते पोचलेले असतात. याच जीवनामध्ये, या जगामध्ये दुःखालय असून सुद्धा या जगामध्ये भगवंताच्या भक्तीचा अवलंब करून याच देहामध्ये त्यांनी मुक्तावस्था प्राप्त केलेली असते. आता जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये असतो, आपण बघतो की हरिनाम त्या व्यक्तीला सहज आणि सोपं असतं. आणि कधी कधी आपण बघतो की खूप सेवा करतात काही जण. आता आपण उदाहरण बघू शकतो, आणि त्या सेवा इतक्या कष्टप्रद असतात. आता आपल्या मंदिरामध्ये पांढरे प्रभूजी सेवा करतात, भगवंतांना भोग लावणं वगैरे, पहाटे उठून बऱ्याचशा कार्यामध्ये किंवा आपलं कुमुदवन आहे, तर त्या कुमुदवनामधले देखील सेवा काही भक्त करतात, प्रभूजी देखील करत असतात. पहाटे उठून मंदिरामध्ये येणं, त्याच्यानंतर भगवंतांना जे भोग लावायचा असतो त्याच्यासाठी ताज्या फळभाज्या आणणं, सगळ्या ती मंडई आणणं, फुलं आणणं, या सगळ्या गोष्टी वर करणे आपल्याला कष्टप्रद वाटतात. परंतु त्यांना जो आनंद प्राप्त होतोय त्या गोष्टींमधून, हा की तो जो आनंद आहे तो अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद असू शकतो. त्याच्यामुळं हे जे सेवा करणारी लोक असतात ना, ती प्रचंड आनंदी दिसतात आपल्याला. आम्ही जेव्हा पहिल्यांदा राधा गोपीनाथ मंदिरामध्ये गेलेलो होतो, तेव्हा तिथले सगळेजण जे वावरत होते ना, त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. माझी मुलगी मिथिला तर म्हणायची की किती सुंदर दिसतात ही सगळी लोक. तर त्यावेळेला आम्हाला हे माहिती नव्हतं, हे जे ज्ञान आहे ना, एवढं माहिती नव्हतं की कशामुळे ते आनंदी दिसतात एवढे. विदाऊट मेकअप ते एवढे सुंदर दिसत होते सगळेजण, कारण ते ना सेवेमध्ये मग्न होते आणि निज स्वरूपामध्ये ते असल्यामुळं ते एवढे सौंदर्याला प्राप्त झालेले होते. बघा तुम्ही, एखादा भक्त जरी असेल किंवा कोण जरी असेल ना, जो भक्तिमय सेवा करत आहे, तो दिसायला वरकरणी कसाही असला तरी ते इतके अप्रतिम सुंदर दिसतात. सगळ्यांचा हा अनुभव आहे की भक्त नेहमी सुंदर दिसतो, कारण तो निज स्वरूपामध्ये असतो आणि तो त्याची निज स्वरूपातली जी सेवा असते, भगवंताची सेवा, तो ती करत असतो. म्हणून त्याच्यामुळे आपलं जे खरं स्वरूप आहे ना, ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे त्या निज स्वरूपाला प्राप्त होण्याची प्रोसेस चालू असल्यामुळे ती व्यक्ती खूप सुंदर दिसत असते. आकर्षक वाटते ती व्यक्ती. आणि जर हा आनंद आपल्याला सतत साठी हवा असेल ना, तर सातत्याने आपल्याला ही तपस्या केली पाहिजे की आपण त्रिगुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे, आणि त्यासाठी प्रयत्नशील आपण सातत्याने असलं पाहिजे. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे मैत्रिणींनो, तर भगवद्गीतेतील ज्ञान श्रवण करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यामुळे व्यक्तिगतरित्या भक्तिमय प्रक्रिया करण्यासाठी जे जे प्रोत्साहन आपल्याला लागतं दैनंदिन, की आपण हे का करतोय, तर का करतोय हे जर उल्लेख आला, हे जर आपल्याला ज्ञान मिळालं, आणि हे ज्ञान आहे ना आपल्याला विस्मरण होत असतं सातत्याने, कारण रजोगुणाचा प्रभाव असतो, तमगुणाचा प्रभाव असतो. तर ते विस्मरण होऊ नये यासाठी नियमितपणा आणि सातत्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. आता जसं आपण बघितलं की जप आणि सेवा
ह्या गोष्टी आपल्याला सहज आणि सुलभ होऊ शकतात, कारण त्याच्या पाठीमागचं जर आपल्याला कारण कळलं, भगवंतांच्या संतुष्टीसाठी या सगळ्या प्रक्रिया आपण करणार आहोत, तर हे ज्या गोष्टी आपल्याला कळलं तर निश्चितच आपल्याला प्रोत्साहन मिळत राहतं ज्ञानामुळे. आणि जर ज्ञान नसेल तर मग सगळ्या गोष्टी आपल्याला अवघड होऊ शकतात. जसं तापामध्ये एखादी व्यक्ती कडू औषध पिते कारण तिला बरं व्हायचं असतं, ते कडवटपणा त्या व्यक्तीसाठी महत्वाचा नसतो. सहजगत्या ती ते औषध गिळंकृत करते कारण तिला बरं व्हायचं असतं. तसंच आपल्याला हा जो भवरोग रोग जडलेला आहे आपल्या इच्छांचा, त्याच्यानंतर आपल्याला प्रभुत्व गाजवण्याची जी विकृत मानसिकता आपली बनलेली आहे, तर ती मानसिकता जर आपल्याला घालवायची असेल, जसा आपण पाण्याचा ढगामधील पाण्याचा थेंब हा शुद्ध असतो, परंतु तो जसा खाली पडतो पाऊस पडल्यानंतर तो थेंब खाली येतो आणि मातीशी त्याचा संपर्क होऊन तो गढूळला जातो, त्याप्रमाणे आपली चेतना ही सच्चिदानंद स्वरूप होतं आपलं, पण या भौतिक प्रकृतीशी संपर्कात आल्यामुळं आपली चेतना जी गढूळली गेली आहे सत्व रज तम, रज आणि तमगुणाच्या प्रभावाने, तर ती शुद्ध करण्यासाठी आपल्याला भक्तांचा संग आणि भगवंतांच्या श्रवण करणे आणि हरिनाम घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल, म्हणजे गरज काय आहे आणि कशासाठी आहे हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्या प्रक्रियांमध्ये दृढता येण्याची दाट शक्यता आहे. मग या प्रकारे आपण जर बघितलं तर जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींचा संबंध तसा पाहायला गेला तर आत्म्याशी कसलाच नाही. आपण भगवद्गीतेतून हे ज्ञान घेत आहोत की जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टीचा संबंध आत्म्याशी नाहीये. ते कसं, तर भगवंतांनी आधीच आपल्याला सांगितलेलं आहे की आत्मा हा जाळला जात नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत, त्याच्यानंतर तो जन्मालाही अजन्म आहे. आपण जर परत काही श्लोक वाचले तर त्याच्यातून आपल्याला समजेल. बघा, हे प्राथमिक ज्ञान आहे भगवद्गीतेचं. त्याच्यामुळे जन्म मृत्यू आणि त्याला मृत्यूही नाही. आपण अजर अमर असे आहोत. मग या शरीरामध्ये बांधले गेलेलो आहोत. फक्त त्याच्यातून कसं आपल्याला त्या शरीराचाच वापर करून कसं आपल्याला मुक्तता प्राप्त होऊ शकते, तर ते सांगण्यासाठी एक प्रकारची जाहिरात म्हणून साठी आपण बघू शकतो या श्लोकाकडे, की भगवंत या ठिकाणी अनाऊन्स करतात ही गोष्ट, की जर या गोष्टीचा वापर उपयोग केला की देहधारी शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो. कशा? भक्तिमय प्रक्रियेने. तेव्हा तो जीवात्मानं अमृताचा अनुभव घेऊ शकतो. तर आपण ह्या गोष्ट जेव्हा जाणीव होते ना आपल्याला की आपण एक सच्चिदानंद शाश्वत आत्मा आहोत, त्या गोष्टींमुळे आणि भगवंत आपल्या हृदयामध्ये, आपण आधीच्या काही अध्यामध्ये हे जाणीव करून दिलेली मैत्रिणीने आपल्याला, आणि ते ज्ञान आपण घेतलेलं आहे की भगवंत परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये ज्ञान देत आहेत. ते आपले चैत्य गुरु आहेत. ते ज्ञान स्वीकारण्यासाठी आपण सदैव तयार असलो पाहिजे. त्याच्यामुळं याच देहामध्ये राहून या जगामध्ये जरी असलो तरी आपण त्या अमृताचा, त्या गोडीचा अनुभव आपण घेऊ शकतो. तर अमृत म्हणजे काय, तर भक्तीमधलं जे दिव्य सुख आहे त्या सुखाचा अनुभव ती व्यक्ती करू शकते. जसं आता सध्या कावीळ अवस्थेमध्ये असल्यानंतर ऊस कधी गोड लागत नाही त्या व्यक्तीला, पण सांगितलं जातं की तू खात राहा, हे औषधी घेत राहा. त्याच्याप्रमाणे सध्याची आपली अवस्था हे भवरोगाची आहे, पण आपण जे हरिनामाची दिव्य औषधी घेत राहिलो हळूहळू हळूहळू, तर त्याच्यानंतर नियमितपणे, तर तो जो भवरोग आहे तो जाण्यासाठी मदत होईल. आपलं हृदय निर्मळ होण्याची ही प्रक्रिया आहे भक्तिमय प्रक्रिया. तर आपलं हृदय जसं निर्मळ होईल आणि तस तसं आपली चेतना जशी जशी सुधारत जाईल, तसं तसं भगवंताची ती कृपा आहे ती आपल्यावरती अधिक अधिक प्रमाणामध्ये वाढत जाईल आणि आपल्याला हरिनाम, जे आता आपल्याला अवघड वाटतंय, थोडस ताप आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला चव लागत नाही तोंडाला, आणि बाकीचे लोक मात्र प्रसाद खूप छान पद्धतीने खात असतात कारण त्यांना चव लागलेली असते. त्याप्रमाणे शुद्ध भक्तांना ती चव लागलेली आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ते ते आपल्याला सांगतायत, पण आपली अवस्था आता रोगट अवस्था आहे, ताप आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या जिभेवरती ते किटन चढलेलं आहे, हृदयामध्ये मळ बसलेला आहे, त्याच्यामुळे ते गोडी आपल्याला लागत नाही, परंतु आपण ते खात राहायचंय, औषधी रूपाने का होईना आपण ते खात राहायचंय. हळूहळू भगवंतांच्या, भक्तांच्या आणि गुरूंच्या कृपेने या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी देखील घडणार आहेत. तर या गोष्टीचा विश्वास या श्लोकामधून भगवंत आपल्याला देत आहेत. तर आपण बघितलं की एखादी व्यक्ती आहे, समजा आपण स्वतःला देखील असा अनुभव विचार करू शकतो या अनुभवाचा. एखादं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आपल्याला सोडले आणि आपलं घर त्या जंगलाच्या पलीकडच्या गावामध्ये आहे.
दाट जंगल आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय, दुपार होऊन गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी ही खूप हिंस्त्र श्वापद आहेत. तर अशा वेळी मैत्रिणींनो, तुम्ही विचार करू शकता की तुम्ही त्या जंगलातली झाडं, पानं, फुलं, पक्षी कसे ओरडतायत, किंवा ही फुल किती सुंदर आहे, पानं कशा प्रकारची आहेत, ही झाडं किती उंच आहेत, त्यांना कोण पाणी देत असेल, याच्या प्रकारचा विचार करू की आपल्याला जी वाट मिळालेली आहे, वाट सापडलेली आहे, ती अंधार पडायच्या आत त्या वाटेवरून जंगलाच्या बाहेर जाण्याचा आपण प्रयत्न करू. कुठली गोष्ट तुम्ही कराल मैत्रिणींना, आपण हा विचार करू शकतो. त्याचप्रमाणे आपण या भौतिक इच्छांच्या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत. मग त्याच्यातून आपण लवकरात लवकर ही जी वाट प्रभुपादांनी आपल्याला घालून दिलेली आहे, आचार्यांनी आपल्याला घालून दिलेले आहे, आणि भगवंतांनी स्वतः या गोष्टी सांगितलेल्या आहेत गीतेमध्ये, की कशा प्रकारे तू परतून माझ्या घराकडे, म्हणजे आपल्या घराकडे आपण परत जाण्याची इच्छा आपली ही जास्त प्रमाणामध्ये दृढतेने आपण जर मनामध्ये कोरलेली असेल, हृदयामध्ये कोरलेली असेल, आणि ती वाट पण घालून दिलेली आहे बघा गीतेच्या माध्यमातून, की त्या पायवाटेने फक्त आपल्याला चालत राहायचं या भक्ती मार्गावरती. त्या वाटेने चालत राहिलं, हा राजमार्ग आहे आपल्या घराकडे जाण्यासाठीचा. आपले खरे माता पिता जे आहेत, आपले भगवंत आहेत, आणि त्यांच्याकडे जाण्याचा हा मार्ग त्यांनी स्वतःहून सांगितलेला आहे. गीता म्हणजे दूर गेलेल्या त्यांच्या मुलांना आणि मुलींना भगवंताची ती हाक आहे परत बोलावण्याची. तर ती हाक आपल्याला प्रभुपादांच्या माध्यमातून आपल्याला समजायला लागली, तर आपण किती दृढपणे त्या वाटेवरती चाललं पाहिजे याबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. आणि निश्चितच ह्या ज्या भक्तिमय क्रिया आहेत त्या जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या गोष्टीचं आश्वासन आपण आज दृढतेने एक मनासाठी आपल्या मनावरती घेतलं पाहिजे या गोष्टी, की बाकीच्या इतर गोष्टी कोण मला काय म्हणतंय किंवा जगातील लोक काय मला बोलतायत यापेक्षा देखील आहे ना, आपल्याला भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, आपल्या गुरु महाराजांना कशामुळे संतुष्टी वाटेल या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या या हरिनाम घेणं, त्याच्यानंतर सेवा करणं, भक्तांचा संग घेणं, आणि योग्य विचारांती योग्य चेतनेने आपल्या ह्या सगळ्या प्रक्रिया कशा पार होतील आणि कशा पद्धतीने आपण प्रभुपादांनी दिलेल्या या मार्गावरती चालू शकू भक्तांच्या संघामध्ये, त्याचा जास्त विचार आपण करायला हवा आणि त्या गांभीर्याने या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. तसं बघायला गेलं तर माझी काही योग्यता नाही या श्लोकावरती किंवा कुठल्या श्लोकावरती बोलण्याची, परंतु एक वेटर सारखं जे मी ऐकलेलं आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्णा. धन्यवाद. हरी बोल, हरी बोल. थँक्यू माताजी. खूप कमी वेळामध्ये तुम्ही एवढी छान हे केली, प्रिपरेशन केली. थँक्यू सो मच. आणि तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की काळजीपूर्वक करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि प्रभुपादांनी दिलेले सगळं ज्ञान आपण अशा प्रकारेच एकमेकांना सांगून अजून पुढे चालू ठेवू शकतो. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. चांगलं सांगितलं, जास्त सांगितलं असतं नाही 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 नाही, खूप छान सांगितलं. आणि किती उशिरा कोणसा तुम्ही एवढा सुंदर क्लास दिला. बाजूला घ्या. एकच मिनिट. येस, कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज 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 विचारा. ओके. माताजी प्रश्न असतील? प्रश्न नाही आहेत, पण सगळ्यांनी खूप छान कमेंट्स दिलेल्या आहेत. खूप आवडलाय सगळ्यांना. खूप छान, खूप छान. येस, ओके. चालेल, थांबूयात मग. हरिबोल माताजी, दंडवत प्रणाम. खूप छान क्लास झाला माताजी. ऍक्च्युली मला एक क्वेश्चन होता की तुम्ही असं म्हटलं की भगवंत कसे आपल्याला चांगली बुद्धी देतात, किंवा आपण आता भक्तीमध्ये आहोत की आपल्याला प्रेरणा मिळते. तर काही लोकांना कधी कधी ना मग ते खूप वाईट पण असतात, मग ते भगवंतच बुद्धी देतात का ते स्वतःहून असे वागतात? ह्याचं थोडं क्लॅरिफिकेशन देता का? अच्छा, छान प्रश्न आहे प्रतिभा. कारण स्वतंत्र बुद्धी जी भगवंताने दिलेली आहे आपल्याला, त्याचा वापर आपण कसा करतोय त्याच्यावरती ते डिपेंड राहतं. आता बघा, उदाहरण सांगते शास्त्रांमधून, एक जे मी ऐकले ते सांगते, की बळी महाराजांना जेव्हा भगवंत वामन रूपामध्ये त्यांच्या तिथं आले बळी महाराजांकडं,
कारण भगवंतांनी प्रॉमिस केलेलं आहे कुणाला? प्रल्हाद महाराजांना प्रॉमिस केलेलं आहे की तुमच्या पुढच्या पिढ्या, ज्या मागच्या आणि पुढच्या पिढ्या, त्यांचा उद्धार मी नक्की करेन. हे भगवंतांनी आश्वासन दिलेले नरसिंह भगवंतांनी कोणाला? प्रल्हाद महाराजांना. आता बळी महाराज आहे ना, त्यांच्या पिढ्यांमध्ये येतात. तर भगवंत नेहमी असा संधी देतात आपल्याला. आता बळी महाराजांनी त्यांच्या स्वतंत्र इच्छेचा उपयोग कसा केला? शुक्राचार्य त्यांना काय सांगत होते की हा हरी आहे, तुझं सगळं हरण करून घेणार आहे, तर तू आश्वासन देऊ नको किंवा देऊ नकोस त्याला काही. त्यांच्या गुरूंनीच त्यांना सांगितलं. पण बळी महाराजांनी इथं वापर त्यांच्या स्वतंत्र बुद्धीचा काय केला की ज्या गोष्टीसाठी मी हे सगळं करतोय भगवंतांच्या संतुष्टीसाठी, ते स्वतः भगवंत या ठिकाणी आलेले असताना मी का बरं माघार घेऊ? म्हणजे त्यांना ते कळलं की या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं वर्तन आपण केलं पाहिजे. म्हणजे भगवंत स्वतंत्र बुद्धी सगळ्यांना देतात. स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. स्वातंत्र्य कशा प्रकारचं आहे? काय निर्णय आपण घ्यायचा आहे. नेहमी बघा, आता साधं एक उदाहरण सांगते की आता तुम्ही सगळ्याजणी गीतेबद्दलचं ऐकताय, तुम्हाला चॉईस होता. तुम्ही झोपू शकत होता, आराम करू शकत होता, त्याच्यानंतर तुम्ही मैत्रिणीशी फोनवर बोलू शकत होता, परंतु तुम्ही काय निवडलं त्याच्यातलं? नाही, भगवद्गीतेबद्दलचं ज्ञान मला घ्यायचंय कारण ते माझ्या हिताचं आहे. तो विवेक आहे ना, तो विवेक जागृत करण्याचे जे ज्ञान आहे ना, तर ते भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळतं. आता काही तुझा जो प्रश्न आहे ना की वाईट का वागतात, भगवंतच ही बुद्धी देतात तर लोक वाईट का वागतात? कारण त्यांनी दुसरा चॉईस, पर्याय 2 निवडलेला असतो. भौतिक गोष्टींचा त्यांनी करण्याचा पर्याय निवडलेला असतो. त्याच्यामुळं त्या प्रकारची चेतना, जसं लोखंड अग्नीमध्ये राहिल्यानंतर कालांतराने तेच अग्नी समान दिसतं. ज्या प्रकारच्या लोकांमध्ये ती लोक राहतात, ज्या प्रकारच्या विचारांचा संग ते लोक घेतात, ज्या प्रकारचा इंटेक ती लोक घेतात, ज्या प्रकारचं दृश्य त्यांचे डोळे बघतात, ज्या प्रकारचे शब्द त्यांच्या कानावरती पडतात, ज्या प्रकारचा आहार ती लोक घेतात, त्या प्रकारचा विचार, त्या प्रकारची चेतना त्या लोकांची राहते. आणि त्या प्रकारची चेतना राहिल्यामुळे, विचार राहिल्यामुळं आचरण त्या प्रकारचं राहतं. आणि आचरण त्या प्रकारचं राहिल्यामुळे सातत्याने एक काय म्हणू शकतो आपण की पूर्ण कॅरेक्टर, चारित्र्य त्या प्रकारचं होऊन बसतं. त्याच्यामुळं काही लोक जी वाईट वागतात त्यांच्या मुळाशी जर आपण गेलो ना, तर ते आपल्याला दिसून येईल. त्याचं उत्तर आपल्याला आपण शोधू शकतो की ते अशा प्रकारच्या गुणांचा, अशा प्रकारच्या गुण असणाऱ्या व्यक्तींचा, अशा प्रकारच्या विचारांचं संगती घेतात. त्याच्यामुळं भगवद्गीतेचं अध्ययन आणि श्रवण करणं खूप गरजेचं आहे. आपण बघतो की काही खून करणारी लोक, आता मी गौरांग प्रभूजींचं लेक्चर्स नेहमी ऐकते, तर ते सांगतात की तुरुंगामध्ये आपल्या इस्कॉन कडून प्रचार होतो, तर त्या ठिकाणी 7-7, 8-8 खून करणारे लोकांमध्ये परिवर्तन घडते प्रभुपादांच्या भगवद्गीतेच्या आधारे. तर ते का घडते? तर ते सत्व रज तम या गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी त्यांना भगवद्गीता मदत करते. कारण प्रभूजींनी विचारलं की ह्या व्यक्तीने एवढं खून करण्याचं काय कारण आहे? त्या व्यक्तीशीच ते बोलत होते. तर त्यांनी सांगितलं की राग मला सहन होत नव्हता. एखादी गोष्ट चुकीची घडली की तो क्रोधावस्थेचा शिकार बनायचा. आधी तो व्यक्ती शिकार बनायचा त्या क्रोधाचा, म्हणजे पूर्णपणे तमोगुण आणि रजोगुणाच्या आहारी जाऊन या गोष्टी घडलेल्या. पण जेव्हा आता हे घेतोय ना ती व्यक्ती, त्या व्यक्तीमध्ये एवढी सुधारणा झालेली की ती व्यक्ती आता अंध लोकांसाठी जे ब्रेल लिपी असते, तर त्या लिपीमध्ये भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन करते. म्हणजे ही सत्यता की जेव्हा एखादी व्यक्ती भगवंतांनी दिलेले ज्ञान आहे त्याचा अंगीकार करेल आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याचा मार्गदर्शनानुसार प्रयत्न करेल, तर निश्चितच बदल हा होणारच आहे. परंतु जोपर्यंत काही व्यक्ती वाईट वागताना दिसत आहेत आपल्याला, कारण ते त्या प्रकारचा संघ घेतात, म्हणून ते त्या प्रकारचं वर्तन करतात. तर आपली ही जबाबदारी आहे की प्रत्येकाला भगवद्गीता द्यायची आणि त्याचं जे खरं स्वरूप आहे ना, ते खरं स्वरूप त्या व्यक्तीला जाणीव करून द्यायची. म्हणून हे खूप मोठं कार्य आहे की भगवद्गीतेचा प्रचार करणं. आता तू जर म्हणालीस की वैयक्तिक अशी व्यक्ती का वागतात, वाईट का वागतात, तर त्या व्यक्तीच्या मानसिकतेतून गेल्यानंतर आपल्याला हे समजू शकतं की तिचं लहानपणापासूनच जे वर्तन आहे ते त्या प्रकारचं
किंवा त्या प्रकारच्या गोष्टी तिने पाहिलेल्या असू शकतात. त्याच्यानंतर कोणी तिला सांगितलेलं नसू शकतं की आपल्या वाईट वागण्याने समोरच्या व्यक्तीवरती काय परिणाम, म्हणजे रोल प्लेइंग टेक्निक आहे, ते त्या व्यक्तीची जाणीव झालेली नसते त्यांना. म्हणून तर सुधारगृह जे आहे ना, ते सुधारगृहामध्ये लोकांना टाकलं जातं, कारण सुधारण्याचा जो चान्स असतो, पण सुधारणा करण्याची इच्छा असली तरी कशामध्ये सुधारणा करावी हे जे ज्ञान आहे ना, जोपर्यंत त्या व्यक्तीला होत नाही तोपर्यंत सुधारणा करण्याची त्या व्यक्तीमध्ये देखील प्रोत्साहन मिळू शकत नाही. म्हणून साठी आपण आपल्या जी स्वतंत्र बुद्धी आहे तिचा चांगला वापर आपण केला पाहिजे आणि इतरांच्या वाईट वागण्याने प्रभावित न होता आपण चांगल्या पद्धतीचं वर्तन करू शकतो. आणि अशा व्यक्तींसाठी आपण प्रार्थना देखील करू शकतो की अजाणतेपणे ही व्यक्ती अशा प्रकारचं वर्तन करते, तर भगवंता कृपया तिच्यावरती दया करा आणि तिला खरं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. तर आपलं कर्तव्य आपण करू शकतो. आणि सहनशीलता म्हणजे काय की अन्यायाला वाचा फोडताना जो त्रास होतोय ना, तो त्रास सहन करणं. अन्याय सहन करणं हे मान्य नाही, म्हणजे तसं बघायला गेलं अन्याय सहन नाही करायचा, पण अन्यायाला तोंड देताना जो कष्ट येतं त्याला सहन करणं म्हणजे सहनशीलता आहे. या दृष्टीने बघितल्यानंतर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं की काही लोक का वाईट वागतात. हो आपण हो बघू शकतो बालपणापासून किंवा चुकीच्या गोष्टींचा संग केल्यामुळं अशा प्रकारचं वर्तन त्यांना घडू शकतं. जसं दुर्योधन आणि अर्जुन, दुर्योधनाला भगवंत साक्षात दिसत होते, समोर होते, ते विचार करू शकतो की साक्षात समोर भगवंत दिसतात पण चेतना खराब आहे, हेतू शुद्ध नाहीये. त्याच्यामुळं भगवंतांचं जे प्रगट भगवंत स्वतः आवृत्त झालेले त्याच्या पुढं की ते भगवंत आहेत, ते समजू शकत नाही. त्याच्या उलट अर्जुन आहे. अर्जुनाकडे जर आपण बघितलं शुद्ध भक्त आहेत ते. हा मग त्याच्यामुळं वाईट प्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती हे असणारच आहे, दोन्ही गोष्टी राहणारच आहेत. पण एखादी व्यक्ती किती त्या गोष्टीच्या अधीन जाते त्याप्रमाणे जसा संघ घेईल तशी ती बनणार आहे. त्याच्यामुळे हे जर उत्तर आपल्याला शोधायचं झालं तर मूळ कारणाकडे आपल्याला जावं लागेल. हरे कृष्णा, खूप लांबलं उत्तर, सॉरी. नाही 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 ओके. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. त्याचा वापर करायला आपण शिकलं पाहिजे, चांगला मार्गदर्शन खाली, एवढंच आहे. बरोबर आहे. हरी अरे बोल. अरे माताजी थांबूया. हा चालेल माताजी, थँक्यू. पुन्हा एकदा Thank छान लांबलं असलं तरी खूप सुंदर उत्तराबद्दल. खूप छान झालं. लांबलेलं असं म्हणता येणार नाही, कारण तेवढं एक्सप्लेनेशन तेवढं सांगणं पण महत्वाचं असतं ना. जो प्रश्न विचारतो त्याचं समाधान, दॅट इज द मेन थिंग. चालेल, बरोबर. येस, थँक्यू. भेटूयात मग, हो. थांबूयात. उद्या अर्जुन प्रश्न विचारणारे 3 भगवंतांना, ऐकूयात आपण. हा, येस, थँक्यू.